नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या 100% बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिनमध्ये. पण सुरुवातीला हेडलाइन्स. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. निवडणूक कमळावर लढवण्याचा प्रश्नच येत नाही. अजित पवारांचं वक्तव्य. महायुतीत गद्दारी करणार नसल्याचं केलं स्पष्ट. गाठी भेटी कौटुंबिक, कुठेही मॅच फिक्सिंग नाही. अजित पवारांचं स्पष्टीकरण. भूमिका बदलणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. कार्यकर्त्यांना ग्वाही. कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र. राज ठाकरेंच्या भाच्याच्या साखरपुड्याला हजेरी. राजकीय वर्तुळात चर्चा. माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार दोषी. आईच्या जातीचं आरक्षण मुलाला देता येत नाही ही शोकांतिका. मनोज जरांगेंचं वक्तव्य. 4ही शब्दांवर ठाम. नोटिसा पाठवण्यावरून सुद्धा इशारा. अंतरवाली, सराटी आणि मराठा आंदोलकांवरचे गुन्हे 24 तासात मागे घ्या. मनोज जरांगे यांचा सरकारला अल्टिमेटम. जरांगेंच्या मागण्या मान्य करायला हव्यात. देवही ज्यांना घाबरतो त्यांचं सरकारनं ऐकायला हवं. भुजबळांचा उपरोधिक टोला. आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी जानेवारीत होणार सुनावणी. 1 महिन्यात सुनावणी पूर्ण करणार. दिल्लीश्वरांच्या आशीर्वादानं मुंबईत लूट सुरू. आदित्य ठाकरेंची टीका. तर आम्ही मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी लढतोय. घोटाळ्यांविरोधात उभे राहणार. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. राज्यातल्या धरणांमधला साठा 65% घसरला. नवीन वर्षात पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरं जावं लागणार. शनी शिंगणापूर देवस्थानचे 400 कर्मचारी 25 डिसेंबर पासून संपावर. सुट्टी काळातल्या संपामुळे भाविकांचे प्रचंड हाल. साक्षी मलिक पाठोपाठ कुस्तीपटू बजरंग पुनियाही. ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आक्रमक. पंतप्रधान कार्यालयात जाऊन पद्मश्री पुरस्कार परत. बघूया 100% बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीच्या नंतर पवार काका पुतळ्यामध्ये भेटीगाठींचा सिलसिला सुरू होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. तर राष्ट्रवादीतल्या फुटीवर संशय व्यक्त केला गेला. राष्ट्रवादीतली फूट हा केवळ दिखावा असल्याची टीका झाली. त्यावर अखेर अजित पवार यांनी आपलं मौन सोडलंय. कौटुंबिक स्तरावर आपल्या गाठीभेटी होत असल्या तरी या भेटीमागे कोणतीही मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. महायुतीसोबत जाण्याची ही भूमिका घेतली, त्यात बदल नाही. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असंही अजित पवार म्हणाले. राजकीय भूमिका ही गोष्ट वेगळी असते आणि परिवारातली गोष्ट त्या ठिकाणी वेगळी असते. त्याचं काही जोड लावून त्याच्यातनं कार्यकर्ता कुठं गाफील राहू नये. कमळ चिन्हावर आपण निवडणूक लढवणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना मदत करा असं आवाहन सुद्धा अजित पवारांनी केलंय. एनडीएच्याच म्हणजेच महायुतीचं निवडून जाणं तितकंच महत्वाचं आहे. त्याकरता हा सगळ्यांचा प्रयत्न लोकशाही मार्गाने चाललेला आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी काम करण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी राज्यभरातून होऊ लागली. या संदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी झाल्यानं याबद्दल चर्चा रंगल्या. मात्र ठाकरे बंधूंनीच अशा चर्चा फेटाळल्यानं ते एकत्र येण्याची शक्यता मावळल्याचं बोललं जात होतं. मात्र एका कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
दोन्ही भाऊ फोटोच्या एकाच फ्रेममध्ये दिसून आले। मुंबईतल्या दादर इथं आयोजित एका कौटुंबिक कार्यक्रमातली ही दृश्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासाठी निमित्त ठरला तो एक साखरपुडा सोहळा। राज ठाकरे यांच्या सख्या भगिनी जयवंती आणि अभय देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा सोहळा पार पडला। राज ठाकरे यांचा भाचा यश देशपांडे याच्या साखरपुड्याच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या। या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं ठाकरे बंधूंमध्ये काही संवाद झाला का याची चर्चा रंगली। नाही, मला शुभेच्छा दिल्या तरी। काही दिवसांपूर्वी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT नेमण्यात आली। यावेळी शर्मिला ठाकरे यांनी पुतण्या आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली। आता ठाकरे बंधू कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आक्रमक झालेत। गुरुवारी मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यातली चर्चा निष्फळ ठरली। यानंतर जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला। सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली ही चर्चा सगळेसोयरे शब्दावरून निष्फळ ठरली। सरकारनं दिलेल्या शब्दावर ठाम असल्याचं सांगत जरांगे यांनी सरकारला कोंडीत पकडलंय। शब्द त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतले, शब्द त्यांच्या तज्ञानं घेतले, आम्ही नाही दिले। लिहून त्यांनी घेतले ते 4 शब्द त्यात अपेक्षित आहेत। काल चर्चा झाली ते सांगतो, एक सांगेल 23 तारखेला। आईची जात मुलाला लागत नाही ही शोकांतिका असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। मुद्दा घेतला तुम्ही, एक पुरावा द्या। काल ते म्हणले असं महाराष्ट्रात देशात झालं आहेत एकच पुरावा द्या। नोटिसांवरून सुद्धा जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय। काय करायचंय काय नाही करायचं तुम्ही त्या भानगडीत पडू नका, माझी विनंती। हो, तुम्ही एकदा प्रयोग केला, आता त्या भानगडीत पडू नका। मुंबईत येण्याचं जाहीर केलं नसून उलट सरकारलाच वाटतं की आम्ही मुंबईत यावं असा टोला जरांगेंनी लगावला। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे। यापूर्वी बीडमध्ये होणाऱ्या इशारा सभेत मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहे। मनोज जरांगे पाटील हे या सभेत काय बोलणार याची मराठा समाजाला उत्सुकता आहे। मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये इशारा सभा होणार आहे। या सभेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, तर संपूर्ण बीड शहरात बॅनर, कमानी आणि झेंड्यांनी सजवण्यात आलंय। जरांगे पाटील यांची सभा 50 एकर मैदानावर होणार आहे। या सभेसाठी वाहन पार्किंग, ॲम्ब्युलन्स आणि नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। सभेपूर्वी भव्य रॅली काढून जरांगे पाटील यांचं अभूतपूर्व स्वागत केलं जाणार आहे। या 200 JCB मधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे। तसंच या सभेला 5 लाख ते 10 लाख मराठा बांधव उपस्थित राहतील असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे। साधारणपणे आमचा अंदाज असा आहे की 5 ते 10 लाख बीड जिल्ह्यातून आणि मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून समाज बांधव या सभेसाठी येण्याची शक्यता आहे। बीड पोलिसांनी सभास्थळाच्या बंदोबस्ताचा आढावा घेतला। सभेसाठी येणाऱ्या आणि महामार्गावरच्या प्रवाशांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीनं नियोजन करण्यात आले। वाहतुकीत बदल देखील करण्यात आले। मनोज जरांगे पाटील बीडमधल्या सभेवेळी काय बोलतात याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलंय। ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध केला। दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून शाब्दिक वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। मनोज जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला असून आता पत्नीकडील नातेवाईकांना आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली। त्यावरून भुजबळांनी जरांगेंवर उपरोधिक टीका केली। जरांगेंचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे। व्यायाची व्याही, व्यायाची व्याही, व्यायाची व्याही, व्यायाची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। जरांगे आणि सरकारमधल्या चर्चांवरून सुद्धा भुजबळांनी खोचक टोला हाणलाय। 2-4 बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजे। चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा। जरांगे इशारे देऊन सरकारला वेठीस धरत असल्याची टीका होतीये, त्यावरही भुजबळांनी मिश्किल टोला लगावला। सरकारला वेठीस धरायचं काय, सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतरी ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे। देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना, असं काय करतात। आगामी सभेतल्या भाषणावरून सुद्धा भुजबळांनी टोलेबाजी केली। मी जे काही भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे। पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे। सध्या जी अपात्रतेची सुनावणी सुरू आहे त्याबाबत जरांगे यांच्याशी बोलावं आणि पटकन निर्णय घ्यावा असं भुजबळ म्हणाले। 2 दिवसांपूर्वी नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरलं। मात्र या बैठकांना सुरुवात होण्याआधीच राज्यातल्या महाविकास आघाडीत खटके उडू लागलेत।
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल मोठी घोषणा केली आहे। ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणारच असा निर्धार संजय राऊतांनी केला। काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं राऊतांनी म्हटलं। आमची चर्चा ही दिल्लीतल्या नेत्यांशीच होईल, राज्यातील नाही असं म्हणत राऊतांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना फटकारलंय। जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे। नाही, आता त्यांचं काय बोलणं झालं आहे हे राज्याला माहीत नाही, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही। ते जे बोलले असतील किंवा चर्चा झाली असेल त्यावेळेस बैठकीमध्ये बसू, त्यावेळेस आपण बोलू। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं या निमित्तानं समोर येत आहे। आता इंडिया आघाडीचे नेते यावर कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईतल्या विले पार्लेत लोकमान्य गप्पा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली। यावेळी गडकरींनी राजकारण, देशातल्या पायाभूत सुविधांचा विकास, भविष्यातल्या दळणवळणाच्या सुविधा याविषयी आपली परखड मतं मांडली। राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये विविध राजकीय घडामोडी घडल्या, त्यावरून सध्याच्या राजकारणात तत्वनिष्ठता राहिली नसल्याच्या कानपिचक्या गडकरींनी लगावल्या। दुर्दैवाने नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट। कोण कोण्या पार्टीत केव्हा येतात, केव्हा घुसतात, केव्हा बाहेर निघतात, कुठे जातात हे कोणीच सांगू शकत नाही। एखाद्याचे विचार पटत नसतील तरीही त्याचा आदर करणं हा स्वभाव राहिला नसल्याची खंत गडकरींनी व्यक्त केली। सगळ्यांनीच मिळून आत्मपरीक्षण करून लोकशाही यशस्वी करायची असेल आणि गुणात्मक परिवर्तन जर करायचं असेल तर या गोष्टीचा विचार केवळ सत्तारूढ पक्षाने नाही, विरोधी पक्षात सगळ्यांनी मिळूनच करण्याची गरज आहे। सरकार आणि विरोधी पक्षातल्या संवादावरही गडकरींनी भाष्य केलंय। विरोधी पक्ष अशा संवादासाठी तरी एकत्र येतात का सध्या? आता असे की प्रयत्न होतो पण त्याच्यात फारसे यश नाही। सध्याचं राजकारण पाहता लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल अशी भीती गडकरींनी व्यक्त केली। संसदेचं हिवाळी अधिवेशन संपलं असलं तरी खासदार निलंबनाच्या मुद्द्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत। खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया आघाडीकडून दिल्लीसह देशभरात आंदोलन करण्यात आलं। संसदेतल्या घुसखोरी प्रकरणावरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाई विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले। राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे या काँग्रेस नेत्यांसह शरद पवार आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले। यावेळी राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। तो युवा जंप करके कैसे आ गए, बेरोजगारी पे 2 सवाल पूछे और 150 लोगों को उठा के बाहर कर दिया। प्रदर्शन से हमला करने वाली ये सांप्रदायिक शक्ति हम दूर करेंगे। ये दूर करने के लिए हम एक रहेंगे। राजधानी दिल्लीसह देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। 4 जे तरुण पार्लमेंटमध्ये शिरले ते बेरोजगारीचेच एक प्रतीक होतं, त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये, पण नेमकं इलेक्शनच्या तोंडावर धर्म, जातपात हे न सुचते। खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडी आक्रमक झाली असून या निमित्तानं इंडिया आघाडीची एकजूट दिसून आली। काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का बसलाय। नागपूर जिल्हा बँक प्रकरणी कोर्टानं त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। सुनील केदार यांच्यासह 6 जणांना न्यायालयानं दोषी ठरवलंय। 2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 150 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता। यावेळी सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते। आता 21 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून यात न्यायालयानं सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्यासोबत 12.5 लाख रुपयांचा दंडही कोर्टानं ठोठावलाय। इन सब आरोपियों को कुल मिला के 12,50,000 रुपए ईच हर एक को फाइन इम्पोज किया है और इनको 5 साल की सजा दी गई हुई है। सुनील केदार विदर्भातले काँग्रेसचे बडे नेते आहेत। नागपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नागपूर ग्रामीणमध्ये त्यांचा दबदबा आहे। सुनील केदार यांना झालेली 5 वर्षांची शिक्षा काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी एक मोठा धक्का मानला जातोय। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीला आता वेग आलाय। जवळपास 6,500 प्रतिष्ठित व्यक्तींना या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे। राजकीय पक्षांच्या प्रमुखांचा सुद्धा त्यात समावेश आहे। उद्धव ठाकरेंनी निमंत्रण दिलं जाणार नसल्याचं सांगत खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली।
पुढच्या महिन्यात 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। या उद्घाटनासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलंय। त्यात प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे। मात्र या निमंत्रणावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय। खासदार संजय राऊतांनी निमंत्रणावरून भाजपवर टीका केली आहे। राऊतांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय। मंदिर किसी की व्यक्तिगत प्रॉपर्टी नहीं है, जागीर नहीं है। ये सब उनका पॉलिटिकल इवेंट होने के बाद जरूर हम लोग जाएंगे वहाँ और रामलल्ला का दर्शन भी लेंगे। पॉलिटिकल पार्टीच्या अध्यक्षांना बोलवलं, त्याच्यामुळे त्यांचं निमंत्रण जे आहे उद्धव साहेबांचं ते उभाठा शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं जाणार, दुर्दैवाने संजय राऊतजींना मिळणार नाही। पण अशा पापी लोकांना, अशा चपट्या पायाच्या लोकांना एवढ्या पवित्र स्थानी आणू नये अशी मागणी मी करेन। राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण शंकराचार्य आणि साधू महंतांसह जवळपास 6,500 व्यक्तींना देण्यात आलंय। मात्र या निमंत्रणावरून राजकीय पक्षांमध्ये मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यावर फेब्रुवारी महिन्यात लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। आदित्य ठाकरेंनी राज्य आणि केंद्र सरकारवर पुन्हा तोफ डागली आहे। दिल्लीश्वरांच्या आदेशाप्रमाणे मुंबई महाराष्ट्राची लूट सुरू आहे, मात्र ते होऊ देणार नाही असं आदित्य ठाकरेंनी ठणकावलं। कथित स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यावर फेब्रुवारीत सुनावणी होणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली। 263 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यावर लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार आहे। आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत सरकारवर टीका केल्यानं सत्ताधाऱ्यांनीही त्यांच्यावर पलटवार केलाय। की जो काही रोडचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला त्याच्यात BMCला मान्य करायला लागलं आणि साधारणपणे 400 कोटीचे जे व्हेरिएशन होते ते त्यांना थांबवायला लागले, रद्द करायला लागले। तो देखील आम्ही लोकायुक्तांसमोर नेणार आहोत विषय। लोकायुक्तांसमोर होणाऱ्या सुनावणीसाठी आदित्य ठाकरेंना उपस्थित राहावं लागणार आहे। मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त आणि नगरविकास विभागाचे सचिव यांना देखील उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय। आता या प्रकरणात काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉनला मलकापूर पोलिसांनी अटक केली आहे। मध्य प्रदेशात जाऊन पोलिसांनी त्याच्या मुसक्या वळल्यात। कोर्टानं त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस साठवून ठेवला। त्यातच कापसाला प्रति क्विंटल 9,000 रुपये भाव देण्याचा आमिष दाखवून जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉननं अनेक शेतकऱ्यांचा जवळपास 600 क्विंटल कापूस खरेदी केला। त्याच्या मोबदल्यात थोडी रक्कम देऊन उर्वरित रक्कम 1 महिन्याच्या करारानंतर देतो असं म्हणत अनेक शेतकऱ्यांचा कापूस घेऊन जग्गू फरार झाला होता। आपली फसवणूक झाली असल्यानं काही शेतकऱ्यांनी जग्गू विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवून मध्य प्रदेशात लपून बसलेल्या जग्गूला त्याच्या साथीदारांसह अटक केली। आमच्याकडे 60 शेतकऱ्यांची तक्रार आहे की ज्यांचा 600 क्विंटल कापूस ज्याची किंमत 5,40,00,000 रुपये आहे, हा जग्गू डॉनने लोकांकडून जास्त दराने खरेदी केला, विश्वास संपादन केला आणि त्या कापसाचे पैसे दिले नाही। कोर्टानं जग्गू डॉनला 8 दिवसांची कोठडी सुनावली आहे। जग्गू डॉननं शेतकऱ्यांना गंडा घालून कमवलेली संपत्ती कुठे गुंतवली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षात अनेक जण राज्यातल्या मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी जातात। शनी शिंगणापूरसह राज्यातील अनेक देवस्थानमध्ये भाविकांची गर्दी होत असते। मात्र शनी शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थानचे 400 कर्मचारी येत्या 25 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत। कर्मचाऱ्यांनी बैठक घेऊन संपावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला। देवस्थानातले कर्मचारी आपल्या विविध 10 मागण्यांवर ठाम आहेत। मात्र देवस्थान अद्यापही निर्णय घेत नसल्यानं कर्मचारी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। शनी शिंगणापूर देवस्थान आणि कर्मचाऱ्यांमधल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी संपावर ठाम आहेत। या तिन्ही शिफ्टसाठी आम्ही 25/12 रात्री 1 वाजतापासून या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी युनियनतर्फे आम्ही संप पुकारत आहोत। देवस्थाननी याविषयी काही ठोस निर्णय घेतलेला नाही, त्याच्यामुळे ही जी संपाची वेळ आहे ती निश्चित केलेली आहे। त्यानुसार देवस्थानला आम्ही नोटीस दिलेली आहे। शनी शिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी संपावर गेल्यास नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शनी शिंगणापुरात येणाऱ्या भाविकांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे। बीड नगर परिषदेचा पाणी पुरवठा विभागातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। बीडच्या जिल्हा न्यायाधीशांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून पाणी पुरवठ्याच्या बद्दल तक्रार मांडली। या पत्राद्वारे नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची
पोलखोल झाली. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत 15-15 दिवस नळाला पाणी येत नाहीये. तसंच टँकरनं पाणी पुरवठा करायला सांगूनही नगरपालिका पुरवठा करत नाहीये. त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे असं म्हणणाऱ्या नगरपालिका प्रशासनाची पोलखोल खुद्द न्यायाधीशांनीच केली आहे. न्यायालयात जर वेळेवर पाणी मिळत नसेल तर सामान्य नागरिकांचे काय हाल असतील असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. बीड नगरपालिकेने न्यायदेवतेला नगरपालिकेकडे न्याय मागण्याची वेळ आणलेली आहे असं या पत्रकावरून दिसतं. मला तर वाटतं महिना दीड महिना मी पाणीच पाहिलेलं नाही न्यायालयात. नगरपालिकेचा हा गलथान कारभार लोकही भोगतायत आणि ॲडमिनिस्ट्रेशनही भोगतं. काम चालू असल्यामुळे पाईपलाईन लिकेज झाली तर ते पूर्ण लिकेज रेक्टिफाय करून आम्ही दुरुस्त केलं आहे आणि व्यवस्थित पाणी पुरवठा. बीड शहरवासियांना पाण्यासाठी रोज पैसे मोजावे लागतात. जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसह सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषदेसह महत्त्वाच्या इमारतींमध्ये पाण्याची व्यवस्था भीषण आहे. विविध प्रकारची हटके आंदोलनं आपण आजवर पाहिली आणि ऐकलीही असतील. आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलक हटके आंदोलनाचा मार्ग पत्करतात. असंच एक अतिशय हटके आणि अनोखं आंदोलन करण्यात आलं, ज्याची देशभर चर्चा सुरू आहे. कर्नाटक मध्यप्रिय संघर्ष समितीच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी थेट विधानसभेच्या समोर अधिवेशन काळात आंदोलन करण्यात आलं. यावेळी समितीच्या वतीनं आपल्या मागण्यांचं निवेदन कामगार मंत्री संतोष लाड यांना देण्यात आलं. यात दारुडा शब्दावर बंदी आणून मद्यप्रेमी म्हणा, मद्यप्रेमी व्यक्तींना विमा योजना लागू करा, मद्यप्रेमी व्यक्तींच्या मुलांना शिक्षण द्या, मद्य विक्रीतून येणाऱ्या नफ्यातून 10% अनुदान मंजूर करा, मद्यप्रेमींसाठी विशेष भवन उभारा, मद्यप्रेमी व्यक्तीवर गुन्हे दाखल करू नका, बारमध्ये झोपण्याची त्यांची व्यवस्था करा, मद्यपान केल्यानं आरोग्यावर होणाऱ्या परिणामांसाठी उपचारांसाठी मदत करावी, मद्यप्रेमींसाठी नियम स्थापित करावेत, गरीब मद्यप्रेमी व्यक्तींना आवास योजना मंजूर करा. अशा विविध मागण्यांचं निवेदन सरकारला देण्यात आलं. मद्यप्रिय संघर्ष समितीच्या वतीनं कर्नाटक सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बघूया या सगळ्यांना न्याय मिळतो का. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरात चक्क लोकवस्तीमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली. तब्बल 5 तास शहरात बिबट्याचा हा मुक्त संचार सुरू होता. वन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं. अहमदनगर जिल्ह्यात एका बिबट्यानं पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडून संगमनेर शहरात प्रवेश केला. मात्र लॉन्सच्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानं त्यानं त्या ठिकाणाहून धूम ठोकली. हा बिबट्या त्यानंतर मालदाड रोड मार्गानं आदर्श वसाहतीत शिरला आणि तिथल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन लपला. त्यानंतर वनविभागासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला बुलीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात यश आलं. इथून गल्लीतून लोक गेले नाही का सांगणारे, ते सांगून गेले का आतमध्ये बिबट्या आलेला आहे असं तसं. मग त्यांनी सांगितलं, मग दरवाजे पॅक करायला लावले. आम्ही दरवाजे पॅक केले. इव्हॅक्युएशन सुरू झालं आणि सर्चिंग ऑपरेशन सुरू झालं. त्यात आता ह्या मालदाड रोडला आपल्याला तो रेस्क्यू करण्यात आलेला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यानं इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अश्वाची पंढरी अशी नंदुरबारच्या सारंग खेड्याची ओळख आहे. सारंग खेड्यातील प्रसिद्ध अशा घोडे बाजाराला सुरुवात झाली आहे. या बाजारात आतापर्यंत 2000हून अधिक अश्व खरेदी विक्रीसाठी दाखल झाले. इथल्या चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून विविध अश्व स्पर्धा आकर्षणाचं केंद्र असतात. या अश्व बाजारात 10,000 पासून कोट्यवधींची किंमत असलेले घोडे पाहायला मिळणार आहेत. मात्र सध्या या बाजारात उत्तर प्रदेशमधल्या बरेलीतली राधा घोडी बाजाराचं मुख्य आकर्षण ठरतेय. तिची अदा, सौंदर्य, तिची चाल आणि रुबाबामुळे ही घोडी बाजाराचं मुख्य आकर्षण ठरतेय. म्हणूनच राधा घोडीची किंमत तब्बल 1 कोटी इतकी आहे. आतापर्यंत 70 लाखापर्यंत तिची बोली लागली आहे. मात्र मालकाला ही घोडी विकायची नाहीये, कारण ती जातीवंत असल्यानं ती त्यांच्या अश्वशाळेत अश्व पैदास करण्यासाठी आहे. त्यातून मिळणारं उत्पन्न जास्त असल्याचं ते सांगतात. पूरे अपने भारत में ऐसा कोई मंडी नहीं, पुष्कर कोई सा भी मंडी ले लो, हम लोग सब मंडी में जाते हैं. इसके हाइट का जोड़ पे जोड़ किधर भी नहीं मिला. राधा ही देशातील सर्वात उंच घोडी असल्याचा दावा तिच्या मालकाने केलाय. ही मारवाड जातीची घोडी असून पांढरी शुभ्र रंगाची आहे. तिला दिवसाला 7 लिटर दूध, मका, राईचं तेल, बदाम, गावरान अंडी दिले जातात. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.